सांब सदा शिव 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 सांब सदा श्री गुरु पंचाचार्याय नमः 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 शिवाय नमः शिवाय नमः शिवाय 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 शिवं शिवं सच्चिदानन्दं शिवं शिवं सच्चिदानन्दं शिवं सच्चिदानन्दं सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा बसवेश्वर मज्जगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणी सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। वैराग्य निधि अक्का महादेवी माता की जय। बोले शंकर भगवान की जय। त्रैलोक्य संपदाल्लेख्य समुल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवाम्। यद्भासा भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून आजच्या हा मंगलमय प्रसंगी विशेष करून आदि रेणुकाचार्य भगवत्पाद त्यांच्या आज अवतरण दिवस आहे। कुठल्या प्रकारच्या नियोजन किंवा आयोजन नसून सहज रीतीने आता पार्वती म्हणाव की शंकर म्हणाव जयदेवी नावाचं जयदेवी यशस्वी मिळविण्यासाठी जय ठोकतो। आलं का लक्षात? महाराज की जय। त्यांच्या नावाचं जयदेवी तर थोडे आले वैदेवी मिशकोण 5 निमिष नाही धावतापुरी दे गेले। मला उशीर होते म्हणून त्याला काळजी लागली। मला काय उशीर होत नाही। तुम्हाला बघितले बरोबर आम्हाला पोट भरलं। मला काय प्रसाद घ्यायचा गरजच नाही। तर त्याप्रमाणे आज रेणुक भगवत्पाद या भूतलावरती जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या अवतार या ठिकाणी या भूतलावरती झालेले आहेत। आणि निमित्त आशुतोष भोलेनाथ शंभू भगवान रेणुक भगवत्पादांना कशासाठी या भूलोकाला पाठवून दिलं? जैसा शिव तैसा शिवाचार। ज्या प्रकारे शंभू भगवंत साकार मध्ये येणं म्हणजे फार कठीण आहे। निराकार परमपिता परमात्मा निराकार आहे। निराकार असलेले आशुतोष भोलेनाथ या भूतलावरती
प्रचार आणि प्रसार कोणत्या पद्धतीनं करायला पाहिजे, तर आकार पाहिजे ना त्याला. म्हणून साकार होऊनी आम्हा भक्ता इच्छा हेतू पुरविशी. कोणता हेतू? लेकरं नसलेले लेकरं, शेत नसलेले शेत, शिवार नसलेले शिवार, घर नसलेले घर, हे इच्छा नाही, काही गॅरंटी नाही. परिमिथ्य, या मिथ्याला पकडून राहण्यापेक्षा तुझं कल्याण करून घे, हे मार्गदर्शन करण्याकरता अवतार त्यांच्या या ठिकाणी झालेले आहेत. आज योग जुळून आला आमचं. तर या ठिकाणी आल्यानंतर सकाळी सकाळी मला माताजी बोलले, तर आपण आज रेणुक जयंती आहे तर साजरी करू असं म्हणून बोलले होते, परंतु माझ्या लक्षात नव्हतं. तर आज इथं आल्याबरोबर तुम्ही सर्व मिळून साजरी करून आलात. मला वाटलं त्या ठिकाणीच आम्ही गेला असेल तर त्या ठिकाणी थोडं विस्तारपूर्वक आपल्याला बोलता येत होतं, परंतु या ठिकाणी गुरु महाराज येऊ लागले म्हटलं तर तुमच्या लक्षात काय आलं? साक्षात रेणुक भगवतपाद आपल्या आमचं जयंती उत्सव केलेले आम्हाला या ठिकाणी लाभ झाला, हे भावना बाळगून तुम्ही सर्व भाविक इथपर्यंत येऊन पोहोचलात. तिथं गेलं तरी बी तेवढंच होती, इथं आला तरी बी तेवढंच आहे. त्याच्या संख्येमध्ये काही कमी झालेले नाही, भावनामध्ये मी सुद्धा काही कमी झालेले नाही, भक्तीमध्ये सुद्धा काही कमी झालेले नाही. एवढा निष्ठा बाळगून, हे तर स्वामी परंपरा आहे आणि स्वामी परंपराला फार महत्व दिले आचार्य रेणुकांनी. जंगमाबद्दल एवढं आपुलकी व्यक्त त्या ठिकाणी केलेले आहे. अण्णा बसवण्णा सुद्धा जंगमाबद्दल एवढं प्रेम बाळगलेले आहेत. काय म्हणतात? जंगम म्हणजे माझा प्राण आहे म्हटले. गुरु म्हणजे प्राण म्हटले नाही त्यांनी, लिंग म्हटले म्हणजे प्राण म्हटले नाही, जंगम म्हणजे माझं प्राण आहे. एवढं जंगम प्रेमी अण्णा बसवण्णा होते. त्याकरता अशा हा जंगम परंपरामध्ये पूर्वज आपला रेणुकाचार्य पंचाचार्य जे आहे, आपलं सूत्र आहे, आपलं गोत्र आहे. लक्षात आलं का? ते सूत्र गोत्र पासून आलेले आमचं परंपरा आहे. वीरभद्रापासून हे आमचं परंपरा आहे. वीरशैव हे शब्द वीरभद्रापासूनच सुरुवात झालेले आहेत. त्याकरता त्या परंपरामध्ये लिंगोद्भव जे रेणुकाचार्य कोलन पाकू, कोल्ली पाका म्हणतो, तर कोलन पाकू म्हणून आता सध्या म्हणतात. तर बरेचसे भाविक त्या कोलन पाकूला जयंती उत्सव करण्यासाठी पदयात्राच्या माध्यमातून काही भक्त त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर अशा परंपरा येत 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 या कलीपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहे. कलीपर्यंत एक कलीचा प्रभाव एवढा आपल्यावर घेरलेले आहे. कारण संगदोष जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी ते प्रभाव प्रत्येकांना पोहोचते. म्हणून चांगला प्रभाव आपल्यावर येण्यासाठी चांगल्या संगतीला आपण राहिलं, चांगला प्रभाव पडणार आहे. जे आपण पाहतो त्यांच्यासारखं हो वाटते. एक छोटासा गाडी घेऊन येणारा माणूस मोठा गाडी बघितल्यानंतर त्याला वाटते आज माझं जवळ राहिलं तर बरं होतं. हे भावना ऑटोमॅटिक होती की नाही? आणि तुमच्यासारखं हे वस्त्र धारण करून एखाद्याने हे असले कपड मला बी छान वाटत होतं बघ, म्हणजे मनामध्ये येऊन जाते. ते ज्यांना आम्ही पाहतो श्रृंगार चीज बी धारण करून आला तर बघा किती छान सजून आले. काही लोकांच्या पोटामध्ये जळते बी, काही लोकांना असं असलं तर आम्हाला बी समाधान वाटत होतं म्हणून समाधान बी मानून घेतात. म्हणजे समोर जे दृश्य आपण पाहतो त्यांच्यासारखा हो वाटतोय. महाराजाला बघितली की महाराजाला वाटतं, महाराजाला वाटते श्रीमंताला काय मज्जात आहे हो असं म्हणून महाराजाला बी वाटतं. लक्षात आलं का? नवरा बायको लेकरं शिस्त मजात किती मस्त आहेत असं त्याला वाटते. तर सांगायचं म्हणजे समोर दृश्य आपण पाहिल्यानंतर त्यांच्यासारखं किंवा त्याच्यासारखं
आपला भाव तयार होते. त्याकरता एक प्रभाव, शंभू भगवंताचा प्रचार करण्याचा जो प्रभाव त्या काळामध्ये रेणुक भगवत्पाद आणि इतर आचार्यवर्य त्या ठिकाणी त्यांनी प्रचार प्रसार त्या ठिकाणी केले. प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. उज्जैनीमध्ये आहे, काशीमध्ये आहे, श्रीशैलमध्ये आहे, रंभापुरीमध्ये आहे. या प्रकारे आपण पाहतो. म्हणजे एवढा एरिया ते घेरलेले होते. तर हे प्रभाव का कमी झाले? सतयुगामध्ये भयानक प्रभाव होतो आणि विभीषणाला सुद्धा अशा प्रकारच्या त्यांनी दर्शन दिले. त्यांना 1 करोड लिंगाच्या दर्शन करून त्या 1 करोड लिंगामध्ये रेणुक भगवत्पाद त्यांना दर्शन दिले विभूषणाला. म्हणजे आचार्यवर्य सतयुगापासून त्रेतायुगा, सतयुगामध्येच गरजच राहत नाही, परंतु युगे युगे प्रत्येक युगामध्ये त्यांचा प्रचार आहे. त्याकरता त्यावेळी त्रेतायुगामध्ये सुरुवात झाल्यानंतर अशा प्रकार प्रचार करत जो परंपरा इथपर्यंत येऊन पोहोचलं. द्वापारमध्ये त्याचा प्रभाव अजून कमी होत गेलं आणि कलियुगामध्ये तर बिलकुल कमी होऊन गेले. आणि कुठतरी आपल्यासारखे बघा, उदगीरमध्ये रेणुकाचार्यांवरही प्रेम असलेले एवढं शेतकऱ्यांमध्ये सांगा. सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेति तत्वतः. सगळ्यांना हे साध्य नाही, क्वचित राहिलेले, थोडस क्वचित राहिलेले आहे म्हणून हे टिकू नये, नाहीतर हे टिकत नव्हतं. सगळे लिंगायत पूर्ण बिघडून गेला असेल तर दुनिया उलट खालीवरी होऊन जात होत. लक्षात आलं का? म्हणून ज्यावेळी परवा मी बोललो तरी सुद्धा हे सन्निवेश आलात म्हणून मी बोलतो 2 गोष्टी. तर राजा परीक्षित ज्यावेळी सूत्र हाती घेतला होता राज्य वैभव सुरू करण्यासाठी, सगळे स्वर्गवास स्वर्गाच्या वाटानं एक 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 शरीर सोडून दिले. परंतु आखरी धर्मराजा होता. धर्मराजांच्या पाठीमागे एक कुत्रा मागे लागले होते. तर धर्मच ते कुत्रा होऊन त्याच्या मागे लागले होते. सगळे पडून गेले. भीम गेले, नकुल गेले, सहदेव गेले. नकुल सहदेव का गेला, का पडला, तर माझं इथंच का म्हणून ते धर्माला विचारतो. त्यावेळी धर्मराजा म्हणतात, नाही, तुम्हाला इथंच पडून मरावं लागतं, इथंच देह सोडावं लागतं. कारण तुमच्या सुंदर असलेले शरीराच्या प्रती तुमचा मोह, तुमच्यासारखं सुंदर कोणी नाही तुम्हाला वाटत होतं. मोहदिंद मिथ्यन बंध मिळते, हे मोहाला कारणीभूत असल्यामुळं तुम्ही इथंच पडणार आहे. आणि पुढे गेल्यानंतर भीम पडला. भीम विचारतो, मी का पडलो, माझं कसं होईल? त्यावेळी त्यांनी सांगितले, तुझं बी एक अधर्म घडलेले आहे तुझ्या हातानं. काय अधर्म घडलं? काय नाही, 10 माणसाचं 20 माणसाचं अन्न खाऊन तू जगलेली आहेस. तेवढा लोक तुझ्यामुळं, तेवढा लोकांना अन्न पुरवठा होत होता. ते विचार न करता दाबून खायचं. परंतु एक दिवस तू उपास राहत होता म्हणा, ते वर्षातून भीम एकादशी येते बघ, आहे की नाही? भीम एकादशी ते एकच दिवस उपास राहत होता माय. तर रोज दाबून उठल्या बरोबर खाणं. त्यासाठी विचार न करता खाल्ल्यामुळं तुला भोगावं लागते. अधर्मय म्हणजे लक्षात आलं का? तो पडला. तसं पडत पुढी अर्जुन सुद्धा त्या अवस्थेमध्ये पडला. पडल्यानंतर माझा काय चूक झालेली आहे, माझ्याकडून काय घटना घडलेली आहे, त्यावेळी त्यांनी सांगतात,
बोलत असताना फार विचारपूर्वक बोलावं लागतं. किती सूक्ष्म आहे बघा. काय चूक काय घडले? मी देवासोबत राहणारा माणूस, मला वाटते मी कुठं गलती केलेले नाही. शरीरधारी होऊन स्वर्गाला येण्यासाठी मीही तुमच्या मागे आहे. दादा तुमच्या मागे लागलो याच्यासाठीच की तू धर्मवंत आहे. तू धर्म असल्यामुळं तुझं पकडलं तर मला तुझ्या सोबत येण्याचा एक योग येते. त्यासाठी दादा मला सोडू नको, मला सोडून नाही 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 तुझ्याकडून सुद्धा एक अन्याय घडले. काय नाही त्याला सांगतात, ज्या वेळे दृश्य पाहून घटना पाहून तू असा शपथ घेतला, एक दिवसामध्ये सर्व कौरवांचा सत्यानाश करतो म्हणून तू शपथ घेतलास, परंतु लागले 18 दिवस, वाया गेली तुझं वाणी. त्यासाठी बघा बोललेले शब्द बी आपण पूर्ण करणं गेलं तर सुद्धा आम्ही स्वर्गाला जात नाही म्हणे. विचार करायचा आम्ही किती अपराधापुरी करतो, किती खालीवरी करतो ते देव जाणे. लक्षात आलं का? एवढा सूक्ष्म आहे. त्यावेळे सगळे भाऊ गेले, आखरी धर्म राहिला. जाता जाता कुत्र मागे लागले. जाताना तो विमान घेऊन जायला स्वर्गातून इंद्र विमान घेऊन आला. उतरवलं, धर्मा बसा, तुझं सगळं व्यवस्थित आहे, क्लिअर आहे, क्लिअर. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अस्नेंदी दिव्यां दिविदेव भोगान ते तुम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यम मृत्युलोकम विशंती. धर्मा तू एवढा पुण्याच्या भागीदारी आहे, तू शरीरधारी होऊन तू स्वर्गाला येऊ शकतोस. बस. त्यावेळे पाठीमागे बघतो, कुत्रा मागे लागले. त्याने म्हणतो मला कुत्र्याला बी घ्या मध्ये. कुत्र्याला अधिकार नाही म्हणे. कुत्र्याला अधिकार नाही स्वर्गाला यायचं. त्यावेळी तो धर्म म्हणतो, माझा विश्वास करून एक मुक्का प्राणी इथपर्यंत पोहोचले. अर्जुन पोहोचला नाही, नकुल पोहोचला नाही, सहदेव पोहोचला नाही, भीम पोहोचला नाही, आखरी इथपर्यंत ते पोहोचले. पुण्य असल्यामुळं माझ्या सोबत ते आहे. परंतु ते कुत्रला घेतो म्हटलं तरच ह्या पालखीत बसतो, नाहीतर मी बी खाली उतरतो, त्याच्यासोबतच जातो म्हणतो. त्यावेळे त्या कुत्र्याच्या रूपात असलेले धर्म उभा असतो. तो धर्म सोडला नाही, आखरी श्वासापर्यंत तू धर्म सोडला नाही. ದಯವಿಲ್ಲದ ಧರ್ಮ ಅದಾವುದಯ್ಯ, ದಯವಿರಬೇಕು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳೆಲ್ಲರಲ್ಲಿ, ದಯವೇ ಧರ್ಮದ ಮೂಲವಯ್ಯ. दया हा धर्म का मूल आहे. ते धर्म म्हटलं तर तूच आहे. तेवढा दया आखरी श्वासापर्यंत तू सांभाळलास. आता काय नाही, आरामशीर बस म्हणो. बसो, पालखीत बसून स्वर्गात गेले. तर ज्या वेळे द्वापार संपला, कलियुग सुरुवात झाली. आता कलियुगाच्या गोष्टी बोलायला बराच वेळ लागते. थोडक्यामध्ये बोला म्हणलं तर बोलून टाकतो, मोकळा होऊन जातो. कलियुग सरत नाही ना, तरी सुद्धा 4 गोष्टीमध्ये परवा बोललो. बोलू का नाही? म्हणजे आमच्या लिंगायत लोक बिघडण्याचं काय कारण आहे ते सांगू लागलो तुम्हाला. मूल मुद्दा ते आहे. लक्षात आलं का? क्वचित मोजण्यासारखा लोक आपल्याला आढळतील, तर न खाणारे, न पिणारे, व्यवस्थित राहणारे, आचार मार्गे ठाई राव रंग सारखे चपाई, त्या प्रकारे राहणारे लोक फार कमी आहेत. विरळ. कोटी गोब्ब शरणा, लक्ष कोब्ब भक्ता. 1 करोड मध्ये 1 भक्त मिळतात म्हणे. बसवांना सांगितले, कोटी गोब्ब शरणा, लक्ष कोब्ब भक्ता. 1 लाख लिंगायत लोकांना जमा केलं तर त्याच्यात 1 निघते म्हणा भक्त, आचार विचार असलेले व्यक्ती 1 लाखामध्ये. मग परिपूर्ण प्युअर असलेले धर्मासारखं
धर्माना वागणारा माणूस 1 करोडला मिळते. 1 करोडला एक. सच्चा शरण, सच्चा लिंगायत 1 करोड मध्ये 1 मिळते. सगळं बाटलेलेच. म्हणून तर ज्यावेळी हे सगळं केल्यानंतर राजा परीक्षिताला परीक्षा घेण्याकरता कली प्रवेश करणार होता ना, कलियुगाच्या प्रवेश होणार होतं. राजाजवळ वृषभाचा अवतार घेऊन त्यांच्या जवळ आले. येऊन उभा राहिलं. तर एक विपरीत दृश्य त्या ठिकाणी पाहिले. त्यावेळी त्यांनी विचारलं, हे असला विपरीत कार्य तू का करतोस? त्यावेळी त्याने म्हटलं, मी कली आहे, द्वापार गेलं, आता कलियुग आलेले आहे, म्हणून मी तुमच्या जवळ आलो. तसं असलं तर तुला मी प्रवेश करू देत नाही म्हटले. परंतु कलियुगामध्ये मला प्रवेश करणं गरजेचे आहे. मग कसं करायचं? काय नाही, मला कुठंतरी जागा तुम्हाला देवावाच लागतं. जागा दिल्याशिवाय मी जात नाही. माझा प्रवेश झालेला आहे. कुठं बस म्हटलं तर तिथं बसून राहतो मी, तिथून हलना म्हटलंय. ठीक आहे सांगतो म्हणून सुरुवात केली त्याने. एक गोष्ट जागा द्या म्हणली तरी ते जागा सोडून हल्लं, बिलकुल मला काढूनच टाकलं. पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी जुवा खेळतात, जुवा खेळणाऱ्याच्या ठिकाणी तुझं ठिकाण. पहिलं जागा. दुसरी जागा, दारू पिदाडू जे आहे ना त्या ठिकाणी दारूच्या दुकानामध्ये तुझा जागा. आणि तिसरा जागा ज्या ठिकाणी वेश्यागामी होत असतात, स्वतःच्या स्त्रीला सोडून दुसऱ्याकडे त्यांनी पळत राहतात, त्या ठिकाणी तुझं जागा. आणि चौथाच्या ठिकाणी जीव हत्या करून त्याच्या गलीज जे खातात त्या ठिकाणी तुझं जागा. आणि हे 4 ठिकाणी तो असं बसून राहा, त्याचा पुरा सत्यानाशच करून टाका, असं म्हणून त्यांनी 4 मजली बिल्डिंग देऊन टाकले माझ्या किरायना राहायला. म्हणून बाई, बाटली, पत्ता, मांस याच्या मागे लागलेले माणसाचा पत्ताच राहत नाही, बेपत्ता. लक्षात आलं का? म्हणून फार गंभीरपूर्वक आपण विचार करावा लागते. आपल्या लिंगायत समाजामध्ये किती लोक ह्या नादी लागले. काय लोकाला ते घेतल्याशिवाय झोपच येत नाही. पहिला पाप आहे ते मोठं. कलीचा प्रभाव पापाचा ठिकाणीच त्यांच्या वास्तव्य आहे. म्हणून हे दुष्प्रभाव असल्या कारणानं कधी कधी साधू संत समयानुसार अवतार घेऊन येतात आणि सांगतात, त्यांच्या प्रभाव यांच्यावर सोडतात. आणि थोडस प्रभाव पडलं, थोडं बरं वाटते, महाराज तिकडी आम्ही इकडे, असं होऊन जाते. बोललेले थोडं दिवस सांभाळून राहते. तुम्ही नाही हो, दुसऱ्याच्या गोष्टी बोला. तुम्ही पक्के आहोत, कच्चे नाही. जे कच्चे आहेत ते थोडं परेशानी होतात. एवढा आम्ही सर्व्हिसिंग करून गेलो होतो. कधी अधिक मासमध्ये अधिक सर्व्हिसिंग करून टाकलं होतं. सर्व्हिसिंग म्हणजे कळालं का? ह्या गाडीची गाडीची सर्व्हिसिंग सेंटर, ललित भवन सर्व्हिसिंग सेंटर होतं मोठं. एवढा धुवून काढल्या, स्वच्छ झाले होते. अजून या नाही शांतीवरप्पा विचार केले, आपा कधीतरी वेळ द्यावं, अजून सत्संग करू, अजून सुधारून घेऊ, की सगळं व्यवस्थित समय द्या म्हणून ते म्हणत होते. त्या प्रकारे आज योगायोग या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत.
फार आनंद वाटला. माताजी झुंगा झुंगा म्हणजे लय भारी आवाज राहते झुंगा आवाज आला का लक्षात. झुंगा माताजी बोलतो म्हटले बरोबर. आम्ही आज जगद्गुरु रेणुकाचार्य जयंतीच्या निमित्त आपल्यापर्यंत येऊन पोहोचलो. तर माताजी हमेशा ध्यान करत येते एक माई उदगिरे त्या अव्वा अव्वा नाव ठेवले त्याची उदगिरीची अव्वा. आमचे नाही तुमचे नाही, एक उदगिरीचीच अव्वा आहे. म्हणून हे अव्वा इथं बघितल्याबरोबर यव्वा झालो मी झालं. तर पार कट्टी गल्ली पार इथपर्यंत येणं म्हणजे फार अवघड झाले. त्या भाजीपाल्याच्या गाडी काढायलाच तयार नाही. आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा राहिलोय. आता तिने काहीतरी भरत होता जावा जावा मला आता जागाच नाही जावा कुठं. आपल्याजवळ होतं सायरन, खन्न खन्न सायरन वाजवलं. हे काय तर गडबड आहे मला. तव गाडी काढून झुंगा त्याला म्हणतात तो झुंगा आवाज त्याला का लक्ष. या प्रकारे आम्ही जी गोष्ट बोललो होतो इथं येता येता चौकी मठाचं बी दर्शन आम्ही केलं होतं. पुरं पाडून टाकले. त्याचा अर्थ लवकरात लवकर चौकी मठ या ठिकाणी मोठा उभा राहणार आहे. तर बनसोडे साहेबांनी या ठिकाणी सुंदर सेवा करण्याचा संकल्प जो बाळगला होता आणि जे आपण त्याला माळ टाकलो होतो तर संकल्प त्याने पूर्ण केलेले आहेत. तर लवकरात लवकर उभा झाल्यानंतर तुम्ही एखादी बोललं तर मी नंतर त्या ठिकाणी येऊन दोन गोष्टी बोलू एवढा अपेक्षा व्यक्त करतो. वेळाच्या अभावी जास्त न सांगता आज रेणुक जयंती निमित्त संकल्प करायचा. आज सगळ्यांनी कलीचा प्रभाव आमच्यावर येऊ नये म्हटलं तर आपल्या जीवन सुधरून यावं. आज त्यांचा जन्म आहे. आज सुद्धा आमचा सगळ्याचे बी जन्म समजून घेऊन जीवन जगावं हे आपला एवढा अपेक्षा व्यक्त करतो. दोन शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय पार्वते हर हर जगद्गुरु पंचाचार्य महाराज की शिवानंद शिवाचार्य महाराज की जय.